नमस्कार, मी श्वेता पाठकरकडे रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भेंडी दोप्याची रेसिपी पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी बनवलेली नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर भेंडी दोप्याच बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भेंडी घेताना कोवळीच घ्यायची आहे। आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने मी भेंडी कट करून घेतलेली आहे। साधारण अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत, खूप मोठे नाहीत करायचे। तर या पद्धतीने मी भेंडी कट करून घेतलेली आहे। आता आपण पुढची कृती पाहूया। तर यासाठी या भाजीला भेंडी दोप्या यासाठी म्हणतात की यामध्ये टोमॅटो आणि कांदा दोन पद्धतीने चिरलेला असतो। तर टोमॅटो लहान आणि मोठा, पुन्हा कांदा सुद्धा एक वाटी बारीक चिरलेला आणि एक वाटी मोठे त्याच्या पाकळ्या केलेल्या या पद्धतीने कट केलेला असतो। आता सगळ्यात पहिल्यांदा एका वाटीमध्ये आपण काही मसाले घेऊयात। अर्धी वाटी हळद घेते, अर्धी वाटी लाल तिखट घेते, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला घ्यायचा आहे, त्याचबरोबर एक चमचा धने पावडर घेतलेली आहे। आणि हे मसाले आता आपण वाटीमध्ये एकत्र करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। हे मसाले पाण्यामध्ये फुलतात, त्यामुळे भाजीत घालताना याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून मगच भाजीमध्ये घालायचं आहे। तर आता गॅसवरती मी कढईमध्ये अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरम झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला आपण जी भेंडी कट करून घेतलेली आहे तर ती भेंडी आपल्याला याच्यामध्ये शॅलो फ्राय करायची आहे। हॉटेलमध्ये ही भेंडी तळून घेतात, पण यामुळे भाजी खूप तेलकट होते। तर आपण अर्धी वाटी तेलामध्ये हे पहा, 2 हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून याच्यामध्ये घालते आणि अगदी रंग बदलेपर्यंत ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर भेंडी अशी निथळून काढून घ्यायची आहे। तर भेंडी संपूर्ण यामध्ये निथळून काढत आहे आणि उरलेल्या तेलामध्ये आपण जे मोठ्या मोठ्या आकारामध्ये कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तर ते परतून घ्यायचे आहे। सुरुवातीला मी कांदा अगदी 1 मिनिटासाठी परतत आहे, नंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। तर टोमॅटो आणि कांदा याला फक्त क्रंच यावा म्हणून आपण या तेलामधून 1 मिनिटासाठी शॅलो फ्राय करून काढणार आहोत। आता याच उरलेल्या तेलामध्ये मी 1 चमचा जिरे घालते। जिरे छान तडतडले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी चिरलेला बारीक कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतलेला आहे। आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालते। आलं लसूण पेस्ट सुद्धा याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता वाटीमध्ये आपण जे पाण्यात मिसळून ठेवलेले मसाले होते तर ते घालायचे आहेत। हे मसाले पाण्यात भिजवल्यामुळे छान फुलतात, शिवाय भाजीला सुद्धा छान स्वाद येतो। तर वाटीतील मसाले आपण आणखीन थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घातलेले आहेत। तर 1 ते 2 मिनिट साधारण हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर मसाल्यांना पहा छान तेल सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी घालत आहे। तर या ठिकाणी तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा घालू शकता। टोमॅटो छान शिजण्यासाठी याच्यामध्ये मी मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर टोमॅटो पटकन शिजतो। तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले अजून छान फुलतील आणि टोमॅटो सुद्धा शिजेल। आणि याच्यावरती मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं। तर तुम्ही पाहू शकता मसाले छान फुललेले आहेत, शिवाय ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। तर आता आपण शॅलो फ्राय केलेली भेंडी याच्यामध्ये घालायची आहे। भेंडी याच्यामध्ये घातल्यानंतर सर्व भेंडीला हा मसाला कोट होईल असं 2 मिनिट आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने आज मी भेंडी दोप्याची ही भाजी दाखवत आहे, तुम्ही घरी करून नक्की पहा। त्याचबरोबर याच्यामध्ये मी शॅलो फ्राय केलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा घालत आहे। तर अतिशय टेस्टी अशी भेंडी दोप्याजा होते।
आता पुन्हा एकदा याला आपल्याला अगदी 2 मिनिटांसाठी वाफ काढायची आहे। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जर का तुम्ही भेंडी दो प्याजा बनवलं तर भेंडी अजिबात चिकट होत नाही, त्याचबरोबर खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागते। तर भेंडी दो प्याजा ही भाजी थोडीशी आंबट असते। तर ही भाजी आपली बनवून रेडी आहे। शेवटी मी कोथिंबीर घालते आणि आता ही भाजी आपण सर्व करू शकतो। तर आता मी भेंडी दो प्याजा एका बाउलमध्ये काढून घेत आहे। तर अतिशय अप्रतिम चवीची ही भाजी रेडी आहे। तर या पद्धतीने तुम्ही घरी भाजी ही करून नक्की पहा, कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आणि रेसिपी आणि बरंच काही या आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर रेडी आहे आपली भेंडी दो प्याजा ही भाजी। तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।